नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे। 30 जून पर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे। आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयांवरून अनेक वादही उद्भवलेत। आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज वर्तवला। दरम्यान राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असल्यावरून सरकारवर टीका देखील करण्यात आली आहे। सध्या 30 मार्च नंतर 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आता ही तिसरी मुदतवाढ असल्याचं कळतंय। HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन कसं करायचं? तर 1 एप्रिल 2025 नंतर राज्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आले। यासाठी रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय आहे ते समजून घेऊया। 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता 31 मार्च पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्यात आली आहे। त्यासाठी राज्यभरात 3 खासगी एजन्सीची नेमणूक देखील करण्यात आली आहे। नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रांमध्ये ती बसवून घेता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला गुगल वरती HSRP नंबर प्लेट असं सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट म्हणजेच transport.maharashtra.gov.in ओपन झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन पेज ओपन होईल। तुम्हाला ऑफिस सर्च सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय HSRP याच्यावरती क्लिक करून ऑर्डर HSRP वरती क्लिक करा। रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक, इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पेमेंट करण्यासाठी पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन सक्सेसफुली करू शकता। नंबर रजिस्ट्रेशन करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत? तर दुचाकी व ट्रॅक्टरसाठी तुम्हाला 450 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 3 चाकीसाठी 500 रुपये आकारण्यात आले आहेत, तर 4 चाकी व अन्य वाहनांसाठी 745 रुपये मोजावे लागणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा।